दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी आली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरय नमः हरय नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायणाच्या कथेचा 4था अध्याय येथे समाप्त झाला. 5वा अध्याय. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून तो परत येत असतात वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजा पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह व मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अवेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे व धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर्यांनी संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला. जो कोणी अति दुर्लभ असे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणाऱ्या कथा भक्तिभावाने ऐकतो, त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असलेला तो बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फल मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात, यात काही शंका नाही. हरय नमः हरय नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायणाच्या कथेचा 5वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री सत्यनारायण भगवान की जय.